बैलगाडा शर्यत प्रत्येक शेतकऱ्याचा जीव की प्राण. बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करतात. मावळमधल्या नानोली गावातील शेतकरी आणि पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. नुकतंच एका बैलगाडा शर्यत जिंकल्यावर खंड्या या बैलाचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यानंतर कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी त्याचं सर्व उत्तरकार्य पूर्ण केलं. आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शर्यत पूर्ण करून घाटाचा राजाचा मान मिळवून खंड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचं निधन झालं. खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रीतसर दशक्रिया विधी केला. इतकंच नाही तर खंड्या या बैलाची समाधी उभारून विधिवत पूजा केली. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातल्या नानोली गावात जाधव या शेतकऱ्याने त्याच्या लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा 10वा विधी आणि उत्तर कार्य केले. यावेळी दशक्रिया विधीचं कीर्तन देखील आयोजित करण्यात आलं होतं. जाधव कुटुंबियांनी 8 महिन्याचा असताना खंड्या हा बैल अंकुश जाधव यांच्याकडून खरेदी केला होता. त्यानंतर 5 वर्ष त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलाने अनेक विक्रम केले, तर रांजणगाव, लोहगाव, चल्होली सारख्या 56हून अधिक ठिकाणी शर्यत जिंकल्या. तसंच महाराष्ट्र केसरी, घाटचा राजा म्हणून नावलौकिक खंड्या बैलाने मिळवला होता. मात्र शेवटच्या क्षणी खंड्या या बैलाने घाटचा राजा होण्याचा मान मिळवला. या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारीच लाडक्या खंड्या बैलाचं निधन झाल्यानंतर दफनविधी केली आणि त्यानंतर 10वा विधी आणि उत्तर कार्य देखील केले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक, नेते उपस्थित होते. खंड्याच्या निधनानंतर जाधव कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.